तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। येत्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली शहरात फोफावणारा पाश्चात्य चंगळवाद, अंमली पदार्थांचा वाढता वापर आणि महिलांची होणारी छेडछाड या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अकोला येथे हिंदू जनजागृती समिती आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। 11 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला सविस्तर निवेदन देऊन या दिवशी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात आली। व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली आयोजित खासगी पार्ट्यांमध्ये मद्य आणि अंमली पदार्थांचा ड्रग्ज सर्रास वापर होतो, तसेच हिंदू तरुणींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे। शाळा महाविद्यालयांमध्ये व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृ-पितृ पूजन दिन साजरा करण्यासाठी प्रशासनाने प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांवर सुसंस्कार होतील, अशी महत्त्वपूर्ण मागणीही या निमित्ताने करण्यात आली आहे। 14 फेब्रुवारी रोजी महाविद्यालय परिसर, उद्याने आणि पर्यटन स्थळांवर साध्या वेशातील पोलीस तसेच दामिनी आणि निर्भया पथके तैनात करावीत, तसेच सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करत वेगाने गाड्या चालवणाऱ्या हुल्लडबाजांवर वाहतूक शाखेने कठोर कारवाई करावी आणि महिलांच्या सुरक्षिततेची दक्षता घ्यावी, असे निवेदनात नमूद केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, अकोला। जय श्री राम। हम सभी हिंदू जनजागृति समिति के सभी पदाधिकारी आज यहाँ पुलिस अधीक्षक कार्यालय में यहाँ उपस्थित है। आप सभी को विदित है कि आने वाली 14 फरवरी को वैलेंटाइन डे काफ़ी स्कूल के छात्र छात्राएं मनाते हैं और इस पाश्चात्य संस्कृति को आगे बढ़ाने के लिए वे लोग ये पूरे विश्व में काम कर रहे हैं और इसी का विरोध करने के लिए जो महिलाओं की छात्र छात्राओं की जो छेड़ होती है, जो गैर वर्तणूक उनके साथ में यहाँ पे शहर में होती है, इसीलिए यहाँ पुलिस अधीक्षक को निवेदन किया गया है। उनसे यही निवेदन किया गया है कि शहर में जगह जगह पर जहाँ जहाँ पर भी कोचिंग क्लासेस है, स्कूल्स है, कॉलेजेस है, वहाँ पर निश्चित दामिनी पथक और पुलिस पथक वहाँ पर तैनात किए जाए और इस प्रकार की कोई गैर प्रकार अगर वहाँ घटता है तो उसके ऊपर उस व्यक्ति के ऊपर कार्रवाई की जाए। ये निवेदन आज हिंदू जनजागृति समिति की ओर से हम सभी ने यहाँ पे SP महोदय को दिया। जय श्रीराम। मी योगेश अग्रवाल। आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केलेले आहे की येणाऱ्या 14 फेब्रुवारीला पाश्चात्य संस्कृतीचं व्हॅलेंटाईन डे नावाचा एक उत्सव हा युवकांमध्ये खूप प्रचलित झालेला आहे। या व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली युवक युवती आणि ते प्रेमाच्या नावाखाली हिंदू युवतींचा एक प्रकारे गैरवापर करण्यात येत आहे, त्यांचं आयुष्य बर्बाद करण्यात येत आहे आणि व्हॅलेंटाईन डे हा याची जागृती जास्तीत जास्त प्रमाणात करून म्हणजे तो समाजात मोठ्या प्रमाणात रुजवण्याचं काम काही लोकांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक करण्यात येत आहे। तरी या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी जिथे जिथं महाविद्यालय आहेत, कोचिंग क्लासेस आहेत, या ठिकाणी दामिनी पथक असो किंवा पोलिसांचं पथक या ठिकाणी नेमण्यात यावं, ही मागणी आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केलेली आहे। तसेच या माध्यमातून वेगाने आणि कर्कश हॉर्न वाजवून गाडी चालवणाऱ्यांवर सुद्धा वाहतूक शाखेच्या माध्यमातून कार्यवाही करावी, ही मागणीसुद्धा आम्ही सन्माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या ठिकाणी केली। तसेच शाळा महाविद्यालयाच्या बाहेर संशयास्पद काही तरुण फिरत असतात, या सर्व बाबी हेटाळण्यासाठी त्यांनासुद्धा बंदोबस्त त्यांचासुद्धा पोलिसांमार्फत करण्यात यावा। तसेच काही हॉटेल पब हे जाणीवपूर्वक या युवक युवतींच्या दारू पार्ट्या मोठ्या प्रमाणावर आयोजित करतात, तर यालासुद्धा प्रतिबंध करावा, ही सुद्धा मागणी आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या ठिकाणी केलेली आहे। तरी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हे पाश्चिमात्य संस्कृतीचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व एकत्रित झालेलो आहोत। जय श्रीराम। धन्यवाद।